सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्री रुपाली नेत्राचाच विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की अद्वैत त्या पेटीपर्यंत कसा काय पोहोचला असेल, त्याला कसं समजलं असेल की नेत्रा तिथे कैद आहे. ते अस्तिकानेच तर काही गोंधळ घातला नसेल ना. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच तिला एक कल्पना सुचते आणि मग ती बाहेर जाते. तर नेमकी ती बाहेर गेली आहे हे शेखरला समजतं आणि तो सुद्धा रुपालीच्या पाठोपाठ जातो. पण ही गोष्ट रुपालीला माहीत असते. शेखरने आपल्या पाठोपाठ यावं म्हणून तिने मुद्दाम दरवाजाचा आवाज केलेला असतो आणि त्यानंतर शेखर दरवाजा उघडून समोर जे काही बघतो त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो खूप घाबरलेला असतो. तर दुसरीकडे ती अस्तिका अद्वैतची वाट बघत असते आणि अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत असते. त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी येतो. अस्तिका त्याला विचारते की साहेब काय झालं आहे, तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. त्यावेळी अद्वैत रागातच तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काही नाही नेत्रा, सगळं काही ठीक आहे. मात्र अस्तिका त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते की साहेब प्लीज मला सांगा नेमकं काय झालं आहे. पण अद्वैत काही न बोलता बेडवर जाऊन बसतो. तर अस्तिका मुद्दाम नेत्रासारखी ॲक्टिंग करत अद्वैत जवळ जाते, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते आणि म्हणते की साहेब तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला खोटं बोलता येत नाही आणि तुमच्या डोळ्यात बघून कळतंय की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग प्लीज मला सांगा काय झाले. पण अद्वैत पटकन तिच्यापासून लांब जातो आणि तो कपाट उघडून त्याचं टी-शर्ट शोधायला सुरुवात करतो. तर अस्तिका पुन्हा पुन्हा त्याला विचारत असते की साहेब प्लीज मला सांगा ना काय झालं आहे, तुम्हाला कशाचं टेन्शन आहे. मात्र अद्वैत एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे अस्तिका म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या विरोचकासोबत युद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीत आपण एकमेकांपासून काही लपवता कामा नये. पण त्यावर अद्वैत काहीच उत्तर न देता सरळ बाथरूममध्ये निघून जातो. त्यामुळे अस्तिका चिडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती रुपालीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. ती रुपालीला सांगत असते की विरोचका आता सगळेजण एक एक करून त्याच रूममध्ये जात आहे. सुशेनाही आत्ता तिथेच आहे. याचा अर्थ नेत्रा त्या ठिकाणीच असणार. आणि त्यावर रुपालीसुद्धा म्हणते हो नेत्रा त्या ठिकाणीच आहे. तर अस्तिका विचारते मग विरोचका आता आपण काय करायचं. त्यावर रुपाली म्हणते की जे काही करायचं आहे ते मी केलं आहे. पण अस्तिकाला ती नेमकी काय बोलते हे कळत नाही. ती रुपालीला विचारते की जर अद्वैतला नेत्रा सापडली आहे तर मग तो तिला सगळ्यांसमोर घेऊन का येत नाही आहे, आणि जर ती सगळ्यांसमोर आली तर मग माझं काय होईल. आणि त्यावर रुपाली हसतच म्हणते की त्या मूर्ख अद्वैतला कळतच नाही आहे की या सापडलेल्या नेत्राचं काय करावं. मात्र त्याला काही कळण्याच्या आधीच मी एक नवीन डाव टाकून ठेवला आहे. तर दुसरीकडे अद्वैत नेत्राजवळच असतो. केतकीसुद्धा त्या ठिकाणी असते आणि मग फाल्गुनी त्या ठिकाणी येते. तिने नेत्रासाठी काही कपडे आणि नारळ पाणी आणलेलं असतं. ती म्हणत असते की मी नेत्रासाठी सगळं सामान घेऊन आले आहे, कारण आपल्या नेत्राचं सामान तर ती अस्तिका वापरतीये ना. आणि त्याचवेळी पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. अद्वैत पटकन जाऊन दरवाजा उघडतो तर त्या ठिकाणी इंद्राणी असते. मात्र केतकी आणि फाल्गुनी नेत्राच्या समोर उभ्या असतात, जेणेकरून कोणालाही तिचा चेहरा दिसू नये. मग इंद्राणी अद्वैतला विचारते की काय झालंय. आणि मग केतकी फाल्गुनी बाजूला होतात आणि समोर नेत्राला बघून इंद्राणीला मोठा धक्का बसतो. ती लगेच नेत्राजवळ जाते, तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आवाज देते आणि तिच्या आवाजाने नेत्राला जाग येते. इंद्राणीकडे बघून तिला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि ती इंद्राणीला विचारते की आत्ता तुम्ही ठीक आहात ना. ती उठण्याचा प्रयत्न करत असते. इंद्राणी तिला आधार देत उठवते. तर नेत्रा रडतच तिला मिठी मारते. ती म्हणते की आत्ता तुम्ही ठीक आहात ना, त्या दिवशी विरोचकाने तुमच्यावर वार केला होता, तुम्हाला काही झालं तर नाही ना. आणि त्यावर इंद्राणी सांगते की नाही नेत्रा, मी ठीक आहे, पण तू आता आराम कर. आणि त्याचवेळी शेखरही त्या ठिकाणी येतो आणि जेव्हा तो नेत्राला बघतो तेव्हा तो खूप घाबरतो. त्याला काल रात्री त्याने जो काही प्रकार बघितलेला असतो तो आठवतो. तो नेत्राशी एकही शब्द बोलत नाही. तर इकडे इंद्राणी नेत्राला विचारत असते की नेत्रा तू नेमकी कुठे होती इतके दिवस. आणि मग नेत्रा सगळ्यांना सांगते की विरोचकाने मला एका पेटीत बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि मग ती घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते. त्यामुळे ते सगळेजण खूप चिडतात. त्यानंतर नेत्रा म्हणते की देवी आईच्या कृपेने अद्वैत साहेब तिथे आले आणि त्यांनीच माझी सुटका केली. आणि ते ऐकून सगळेजण कौतुकाने अद्वैतकडे बघू लागतात. तर अद्वैत म्हणतो की हे सगळं काही देवी आईनेच माझ्या हातून घडवून आणलं. आणि मग तो सगळ्यांना सांगतो की काल रात्री अचानक मी रूममध्ये असताना मला माझ्या पायाजवळ माझ्या लहानपणीचं विमान दिसलं आणि मी त्या विमानाच्या पाठोपाठ त्या स्टोअर रूमपर्यंत पोहोचलो.
आणि तिथेच मला नेत्रा सापडली आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. इंद्राणी म्हणते की अद्वैत, तुला आठवतं आहे का, ममताताईंच्या फोटोवरील हारसुद्धा त्याच वेळी पडला होता आणि त्यावेळी अद्वैतही हो म्हणतो. त्यानंतर नेत्रा त्याला विचारते, पण साहेब मी इथे नसताना नेमकं काय घडलं? तुम्ही काल म्हणत होता ना की मी तुला सगळं काही सांगतो, मग प्लीज मला सांगा. मात्र अद्वैतला तिला अस्तिकाबद्दल काय सांगावं तेच कळत नाही. तर नेत्रा म्हणत असते की काल मी त्या अस्तिकाचा आवाज ऐकला, नेमकं काय झालं आहे? पण अद्वैत म्हणतो की नेत्रा तू आधी आराम कर, मी तुला सगळं काही नंतर सांगतो. आणि मग त्यानंतर नेत्राला बाथरूममध्ये जायचे असल्याने इंद्राणी केतकीला आधार देत बाथरूमपर्यंत नेऊन सोडतात. त्यानंतर इंद्राणी म्हणत असते की जर ही आपली नेत्रा आहे तर मग ती कोण? आणि त्यावर अद्वैत म्हणतो की आत्या ती अस्तिकाच आहे, हा सगळा विरोचकाचा डाव होता. मात्र त्यावेळी शेखर म्हणतो की नाही, तुम्ही सगळेजण चुकताय. त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. अद्वैत विचारतो की बाबा हे काय बोलताय तुम्ही? तर शेखर म्हणतो की ही आपली नेत्रा नाही आहे, ही अस्तिका आहे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर शेखर त्यांना सांगत असतो की हा त्या विरोचकाचाच डाव आहे, कारण काल रात्री मला अचानक जाग आली तेव्हा ती रुपाली बाहेर चालली होती. मी तिचा पाठलाग केला आणि त्यानंतर मी जे काही बघितलं ना ते खूप भयंकर होतं. मात्र तो पुढे काही सांगणार इतक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. सगळेजण तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असतात. नेत्रा त्यांना काय झालं ते विचारते, पण कोणी काही उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.